गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। आपल्या या भावप्रवाहाचे मुख्य प्रवर्तक सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या आज्ञेप्रमाणे जे काय या प्रवचनाचं जी सेवा आपण सुरू केलेली आहे त्या सेवेशी आपण सातत्याने हजर असता। आणि काल माझ्या प्रवचनातून जो विषय झाला स्वधर्मद बाप्पा नित्य यज्ञ दानपा, स्वधर्मद बाप्पा तोची नित्य यज्ञ दानपा म्हणून वर्तता ते पापा संसारू नाही। माऊलीने अनुभवाचा विषय या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेला आहे। स्वधर्मद बाप्पा नित्य यज्ञ म्हणजे आदि यज्ञ, तोच आदि यज्ञ आपला आणि तो त्याच यज्ञाची आपल्याला ओळख पाहिजे। नित्य यज्ञ की ज्या यज्ञामध्ये मनाला आणि प्राणाला आपल्याला आहुती देऊन मनाची आणि प्राणाची आहुती आपल्याला देता यायला पाहिजे त्या यज्ञामध्ये। आणि ती आहुती आपल्याला देता आली तर त्या यज्ञानंतर आपल्याकडं जसं द्वैतातले यज्ञ आपण यज्ञ घातल्यावर आपल्याला मनाला समाधान वाटते, तसं आपल्याला मनाला आणि प्राणाला आपण जर मनाला आणि प्राणाला जर आपण आहुती दिली त्या यज्ञामध्ये नामजप यज्ञ, त्या नामजप यज्ञामध्ये आपण मनाला आणि प्राणाला आपण आहुती दिली तर आपल्याकडं सुख आणि समाधान आपोआपच प्राप्त होतो। आणि म्हणून कालचं माझं प्रवचन होता आधी यज्ञावरच होता आणि तो आम्ही अनुभवातून सांगितलं लोकांना। आता आलं त्याचं वाचन, मला आत्ता पहिल्यांदा वाचतो मी। आधी यज्ञ म्हणजे काय त्याचं वाचन मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी आता तुम्हाला सांगतो। पण याच्या आधी आसनाची या गाडिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका त्याने होईल तरी होय का निरोधया म्हणजे इंद्रियाचा आणि प्राणाचा आसनाची या गाडिका। काय लिहिलंय? आसनावर आपण बसलो, गाढ आपल्याला असं ध्यान लागला, आम्ही अभ्यास सांगितला जो निका जो खरा अभ्यास सांगितलाय त्या आसनावर आपण बसून दिलेल्या नामातून जर आपण त्या आधी यज्ञाची आपण अनुभूती घेतली तेनेच होईल का हो का निरोधया, तरच आपल्या इंद्रियांचा मनाचा प्राणाचा आपल्याला काय होईल निरोधया म्हणजे आपल्याला त्यांच्यावर विजय मिळवता येईल। मनावर इंद्रिय दमन करता येतील आणि इंद्रिय दमन केले की आपल्याकडे शांती येतो। शांती कधी आपल्याकडे प्रस्थापित होते? ज्यावेळेला आपली इंद्रिय दमन करू, सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिले एकांती प्रिया जैशी ज्ञानोबारांनी सांगितलंय। सर्व इंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपल्या हाती बुद्धी आत्मया मिले एकांती प्रिया जैशी। बुद्धी काय करते? त्या आत्मतत्वाला जाऊन एकांताचा विषय आधी यज्ञ हा एकांताचा विषय, हा लोकांताचा विषय नाही आहे। आणि म्हणून मी काल त्याच्यावर 1 तास बोललो। आधी यज्ञ स्वधर्मद बाप्पा नित्य यज्ञ दानपा म्हणून वर्तता तेथे पापा संसारू नाही। पापाला तिथे मुभाच नाही हो, तोची नित्य यज्ञ अखंड नामजप यज्ञाचा सुरू झाला तर आपल्या पापाला तिथे जायला प्रवेशच मिळत नाही। पापाला वाईट विचारांना वाईट गोष्टींना तिथे प्रवेश नाही। म्हणून आपला यज्ञ अखंड चालला पाहिजे।
तो आधी यज्ञ आहे. आधी अनादी काळापासून ब्रह्मदेवाने सांगितलं सृष्टीची निर्मिती करताना आम्ही तुम्हाला आधीच दिले. तो जोडीला घेऊनच तुम्ही आलेले आहे. तिसरा देवाचा ब्रह्मदेवाने सांगितले प्रत्येक जीवाला निर्माण करताना तो आधी यज्ञ मी तुम्हाला देऊनच पाठवला आहे. जो श्वास जातो येतो आहे की नाही, तो देऊनच पाठवला आपल्याला. पण तो अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे कोणाला कळत नाही. अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे. सूक्ष्मातला सूक्ष्म आपला श्वास आहे. आणि त्या श्वासातून काय होतं, जसं जसं आपला श्वास आपल्या श्वासाकडे लक्ष जाईल, जसं प्रत्येक साधकाचा श्वासाकडे लक्ष जाईल सातत्याने, बरं का, जातो येतो त्याच्याकडे लक्ष जर आपण ठेवलं तर काय होईल, मन जे चंचल फिरणार आहे त्या मनाची चंचलता जागेवर स्थिर होते. भरकटणारं मन त्या श्वासावरती नियंत्रण आपला आला तर आपल्याकडे काय होतं, शांती निर्माण होतो. जे मन इकडे तिकडे धावणार आहे ते धावणारं मन काय होतं, त्या श्वासाकडे लक्ष ठेवल्यामुळे मनाचा भरकटपणा थांबतो जागेवर. आणि जिथं मन थांबलं जातं तिथं आपल्याकडचे विचार थांबतात. आणि विचार आपले थांबले की आपल्याकडे सुख समाधान येतो. आणि शांती हेच परब्रह्म आहे. शांती निर्माण होतो. म्हणून तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. ते आपलं स्वरूप, आपल्या स्वरूपाशी आपण स्थित होतो. आपल्याच स्वरूपामध्ये आपण स्थित होतो. तुका म्हणे मन मुरे. मनाचा स्वभाव कसा आहे तर सातत्याने विचार करणं, संकल्प विकल्प तयार करणं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जेथे मन थांबतो तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. म्हणजे ते तुझं स्वरूप. आपल्या स्वरूपाची ओळख घेण्यासाठी आपल्याला आधी यज्ञ काय आहे आणि हा ब्रह्मदेवाने ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती केली त्या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस आपल्या पिंडामध्ये तो घातलेला आहे. प्रत्येकाला सूक्ष्म आहे पण तो कोणाला कळत नाही. आणि त्याच्यावरती विवरण मी 1 तास दिलं काल. कुठे दिव्याला आपला कार्यक्रम होता. मुंबई आनंद संप्रदाय साधक मंडळी मुंबई दिवा, तिथे आपला जो कार्यक्रम होता त्याच हेच सांगत होतं मला. आणि आता मी ते वाचतो बरं का. आधी मला अनुभव आलं आणि आता मला ते वाचण्यात आता मला आलंय की ते काय असतं आधी यज्ञ काय ते. आता आपण वाचूया बरं का. कारण आधी यज्ञ महत्वाचा आहे. येर आदिदैवाधिभूत अध्याय 8 आणि ओवी क्रमांक आहे 37-38. बघा काय लिहिलंय. येर आदिदैवाधिभूत तेही मीच कीर समस्त परी 15 किडाळ मिळता काय साके नव्हे. काय सांगतात. येर आदिदैवाधिभूत, आदिदैव आदिभूत आदियज्ञ ते मीच आहे म्हणतो. तेची मीच कीर समस्त सगळं काही मीच आहे. भगवंत म्हणतो आदिभूत पण मी आहे, आदिदैव पण मीच आहे आणि आदियज्ञ पण ते सगळं मीच आहे असं सांगतात. परी 15 किडाळ मिळत काय साके नव्हे. तो प्युअर सोना असतो. आता आपल्याकडे काय 24 कॅरेटचं काहीतरी प्युअर सोनं, त्यावेळेला त्याला 15 कॅरेट 16 कॅरेट माऊलींच्या काळामध्ये असं नाव होतं. परी 15 किडाळ मिळत ते काय साके नव्हे. म्हणजे काय सांगतात की आदिदैव आदिभूते सर्व खरोखर मीच आहे, परंतु उत्तम कसाचे सोने हिनकटाला मिळवल्यावर ते डागळक होत नाही का. पंधरा कॅरेटचं सोनं शुद्ध आहे, 24 कॅरेटचं सोनं शुद्ध आहे,
पण त्याच्यामध्ये तांबा मिळवला, चांदी मिळवली, मग ते हिंकसपणा त्याला येतो. मग हिंकसपणा येतो त्याला. डागळक म्हणजे पूर्वी बघा डाग द्यायचे सोन्याला. आता काय नवीन आयडिया काहीतरी निघाल्यात, म्हणजे टेक्नॉलॉजी. पण पूर्वी सोन्याला डाग द्यायचे आणि डाग दिल्यामुळे तो सोना काय व्हायचा, त्याचा हिंकसपणा वाढायचा त्याचा, म्हणजे त्याला कस त्याचा कमी व्हायचा त्या सोन्याचा. तसं ज्ञानोबा सांगतात की आदिभूत आणि आदिदैव मीच आहे. पण त्या आदिभूताकडे, आदिदैवाकडे काय आलं, तर आदिदैवाकडे काय आलं, तो मूळचाच ब्रह्म आहे. तसा मूळचा सोना काय आहे, 24 कॅरेट आहे. पण त्याच्यामध्ये मिक्सिंग केल्यामुळे त्याला 22 कॅरेट, 23 कॅरेट, 18 कॅरेट असं नाव आलं. तसं मूळचा आपण परब्रह्मच आहोत. पण आपल्याकडे देहबुद्धी आली, आपल्याकडे अहंकार आला, आपल्याकडे जीवभाव आला. आदिदैव म्हणजे जीवभाव. अहंकाराची निंद्रा आली आपल्याला. अहंकारामध्ये झोपल्यास सगळे, घोरत पडल्यात अहंकारामध्ये. कर्तृत्वाचा मोठेपणा आपण घेतला आपल्याकडे, मी करतो. आणि या 5 भूतांचा आपण आधार घेतलाय. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यापासून आपला शरीर मिळालेला आहे. आणि त्या शरीराचा आपल्याला अभिमान आहे. का शरीर तर जाणार आहे. शरीर काय आहे, या शरीराला चालवणारा जो परमात्मा आहे तो काही काळापुरता आहे. मर्यादा दिली आपल्याला कर्माप्रमाणे. आणि आपल्याला कर्माप्रमाणे मर्यादा मिळाल्यानंतर आपण काय केलेलं आहे, त्या शरीराला आपलं समजून बसलो आपण. पण शरीराला जो चालवणारा आहे तो तसाच आहे. एखाद्याचा देह गेल्यानंतर पृथ्वीमध्ये जाते, आप आपामध्ये जाते, तेज तेजामध्ये जाते, वायू वायूमध्ये जाते आणि आकाश तत्व आकाशामध्ये जाते. पंचभूतांचा झाडा केला, 5 भूतांचा झाडा केला, म्हणजे 5 भूता निघून गेली. येथे कोण्या तत्वाला आपले म्हणावे. 5 भूता आपल्याकडे निघून गेली. बघा प्रत्येकाचा देह 5 भूतांचा आहे. आता तो गेला 5 भूतांचा देह, त्याला आपण जाळून टाकला. मग त्याला चालवणारा जो परमात्मा तो जातो का, नाही, तो जागेवरच आहे. तो जागेवरच आहे. पण त्याला हिंकसपणा का आला होता, तर हे देह माझं समजत होता, जीवभाव होता त्याच्याकडे. आपली धर्मपत्नी आपण आपली समजतो, आपली मुलं आपली समजतो आपण. पण ह्या आपली आहेत का, आपला भ्रम झालेला आपली आहेत. कारण शेवटीला आपल्याला हिंकसपणा कशामुळे आलेला आहे, या देहाला जो आपण धरून बसलेला आहे. देह काय आहे, देह तो काळाचे लिहिले की नाही, देहाला आपण धरून बसलोय. आणि विकार कोणाला आहेत, देहाला आहेत. त्या परमात्म्याला विकार आहेत का. तसा शुद्ध सोना आहे, पण त्याच्यामध्ये हिंकसपणा आल्यामुळे त्याचा काय झाला, तर त्याला हिंकसपणा आला. त्याच्यामध्ये हिंकसपणा आल्यामुळे त्याचा व्हॅल्यू कमी झाला. तसं आपण देहाला धरल्यामुळे आपण परमतत्वाला विसरलो. आणि त्या परमतत्वाला आपण का विसरलो, तर त्याच्यासाठी एकच कारण दिलंय की तुमचा आधी यज्ञ चालू नाही. तुम्ही स्वधर्माशी एकरूप नाही आहात. स्वधर्म जो बाप्पा नित्य यज्ञ जाणपा, तोच नित्य यज्ञ जाणपा. आपल्याला हिंकसपणा का आलेला आहे, तर आपल्याकडे जे विकार येतात त्या विकारांना जाणणारा जो यज्ञ आहे तो यज्ञ आपल्याकडे आहे, पण आपला तिथं लक्ष नाही. प्रत्येकाचा यज्ञ चालू आहे. मग त्यांना आपल्याला हा देह काय आहे, तर देह ही उपाधी आहे बाबा. देह काय आहे, देहच उपाधी आहे. या परमात्म तत्वावर आलेली ती उपाधी आहे. आणि त्या उपाधीची आपल्याला ओळख नाही. आणि त्या उपाधीलाच आपण आपलं समजून बसलोय. काही काळापुरतं हे आपल्याला देह मिळालेला आहे, पण काही काळानंतर हा देह जाणार आहे. पण देहाला चालवणारा जो आहे परमात्मा आहे, तो कसा आहे, तर तो सातत्याने आहेच आहे. तो कुठं जात नाही, येतच नाही. आणि म्हणून तर काय सांगतात, एरवी आदिदैव आदिभूत हे सर्व खरोखर मीच आहे. आदिदैव
आणि आधिभूत म्हणजे तुमचा जीव आणि जीवाला चालवणारा जो यज्ञ आहे, आधी यज्ञ. आणि आधी यज्ञ ही शक्ती कोणाची आहे? तर ही शक्ती त्या परमात्म्याची आहे, आधी यज्ञ. आणि त्या शक्तीची आपल्याला ओळख नाही. परंतु उत्तम कसाचे सोने हिनकटाला मिळाल्यावर ते डागलक होत नाही का? जसा आपण मूळचाच परब्रह्म आहोत. प्रत्येक जीव हा शिवच आहे. पण त्याने त्या देहाला आपला समजून बसल्यामुळे, अहंकार झाल्यामुळे तो आपल्या आत्मतत्वाला, आत्मस्वरूपाला विसरलेला आहे. आणि इथंच आपली गडबड झालेली आहे. आणि तो यज्ञ जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याची अनुभूती येणार नाही. आणि ती अनुभूती आम्हाला आली म्हणून आम्ही कालचा जो प्रवचनाची सेवा होती, तो स्वधर्म जो बाप्पा तोची नित्य यज्ञ जान पा, म्हणून वर्तता तेथे पापा संसारू नाही. हा निजधर्म जै सांडे तैची गा कुकर्मी रती घडे. म्हणजे आपला यज्ञ चालू आहे, श्वासाचा जो जातो येतो, तो जर आपला त्याच्याकडे लक्ष ठेवून राहिलो तर आपल्याला सहज ध्यान लागतो. सहज आपल्याकडे वाईट विचार जळतात. आपल्याकडे मन आणि प्राण, मनाचा आणि प्राणाला आहुती दिल्यानंतर जी शांती मिळते आपल्याकडे, ते शांतीसाठी हा यज्ञ चालू आहे. शांती हाच परब्रह्म आहे. शांती हाच परब्रह्म आहे. आणि त्या शांतीला आपण नाथ महाराजांना पदवी काय दिली? शांती ब्रह्म आहे नाथ महाराज, लिहिले की नाही? म्हणजे शांती परते नाही धर्म. शांती हेच परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणजे काय? शांती. या देवे सर्वभूतेषु शांती रूपेण, लिहिले की त्याच्यामध्ये? नमस्तस्ये नमो नमः. म्हणजे शांती रूपेण संस्थिता, म्हणजे आपल्या हृदयामध्ये शांतीची स्थापना होते. या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः. आपण त्याला नमस्कार करतो शांती रूपेने, श्रद्धा रूपाने आपल्याकडे चैतन्य रूपाने आहे, आपल्याकडे ते यज्ञ रूपाने आहे. आणि त्याला आपण विसरलोय. आणि त्याची आपल्याला ओळख घेण्यासाठी आपले समर्थ, बरं का, आपले कोण आले? संत आले. श्रीपाद बाबा सारखे संत आले, पांडुरंग दिवेकर बाबा सारखे संत आले. आणि त्यांनी आपल्याला अधिष्ठान दाखवलं. आणि त्या अधिष्ठानावर अधिष्ठित होऊन त्या यज्ञाचं जप कसं करायचं? नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. नामच परब्रह्म आहे वेदांच्या मताने नामच परब्रह्म आहे. आणि ते नामच सगळं काम करतो. तरी ते पंधरेपण न मिळे, तरी ते पंधरेपण न मिळे आणि किळालाचाही अंश न मिळे. परी जवा असे तयाचे निमिळे, तव सांकेची म्हणजे. तथापि त्याचा उत्तमपणा कमी होत नाही. सोन्याचा उत्तमपणा कमी होत नाही व ते हिनकटी होत नाही, हिनकटपण होत नाही. परंतु जोपर्यंत त्याच्याशी एकत्र असते तोपर्यंत त्याला डागळग असते. जोपर्यंत सोन्यामध्ये हिनकसपणा आहे तोपर्यंत त्याला डाग आहे. पूर्वी होतं का डाग? त्याला हिनकसपणा सोन्यामध्ये होता का? नाही. त्याच्यामध्ये सगळं जे काही तांबा पितळ काय जे काय चांदी वगैरे मिळवतात त्याच्यामुळे त्याला हिनकसपणा आला. तसं परब्रह्म आपणच आहोत. प्रत्यक्ष आपणच ब्रह्म आहोत. पण आपल्याकडे ही देहबुद्धी आली, माझं आलं आणि मूळ ब्रह्माला आपण विसरलो. देहबुद्धी आली, अहंकाराला, जीवभावाला, आपल्याकडे कर्तृत्वाचा मोठेपणा आला. मी करतो, माझं, मी सगळं केलंय, माझी बायको, माझी मुलं, माझा धंदा, माझी इस्टेट, माझी प्रॉपर्टी, हे सगळं माझा जो आहे तो आपला भ्रांतीचा ओझ आहे. आणि त्याच्यामुळे आपण त्या परब्रह्म तत्वाला आपण द्वैत भाव निर्माण झाला. आपण एकच आहोत. पण आपल्याकडे ते विषय आले, आपल्याकडे त्रिगुण आले, आपल्याकडे मोठेपणा आला, आपल्याकडे अहंकार आला. त्याच्यामुळे आपल्याला द्वैत भाव आलेला आहे. आणि तो आपला द्वैत भाव घालवण्यासाठी आपण मूळचेच परब्रह्म आहोत हे आपल्याला स्पष्टीकरण देण्यासाठी आधियज्ञ सांगितला. त्या आधियज्ञ म्हणजे काय?
जो आपला अखंड चालू श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्यावर आपण जर त्याच्याशी एकरूप झालो आणि आपल्या देहाचा निराश झाला, तर आपण कोण आहोत? आपण मूळचेच आपण परब्रह्म आहोत. म्हणून परब्रह्म ते सकळान परते, तयास पाहता आपणच ते. पण हे कळे अनुभव मते सद्गुरू केल्याशिवाय आपल्याला आधी यज्ञ काय आपल्याला कळणार नाही, आधी दैव काय. माऊलीने विश्लेषण खूप सुंदर दिलेलं आहे. पण आपली बुद्धी माऊलीसारखी व्हायला पाहिजे, ज्ञानोबरासारखं व्हायला. आपण संत चरणी भावधरा, संत चरणी भावधरा, मुक्ती सायुज्यतावरा. हेच करा बापांनो. काय सांगितलंय? संत चरणी भावधरा, क्षणोक्षणी नामस्मरा. प्रत्येक क्षणाला तुम्ही नामस्मरण घ्या. संतांच्या चरणावर भाव धरा, क्षणोक्षणी नामस्मरा, मुक्ती सायुज्यतावरा. हेच करा बाप्पांनो. सावध केला आपल्याला. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणी नामस्मरा. संतांच्या चरणावर भाव धरा आणि प्रत्येक क्षणाला आपला जो आधी यज्ञ चालू आहे त्याच्यावर भाव धरा. मुक्ती सायुज्यतावरा. आणि तेनेच तुम्हाला सायुज्यता मुक्ती मिळेल. हेच करा बापांनो. अरे बाबांनो, हेच करा, दुसरं काय करू नका. हेच करा. हो, आता सांगितलं हेच. संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणी नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा. हेच करा बापांनो, हेच करा. हा जो यज्ञ आहे ना, स्वधर्म जो बाप्पा नित्य यज्ञ जाणपा, तोच नित्य यज्ञ जाणपा. आणि त्या यज्ञातून काय होतं? मी तुम्हाला काय सांगितलं? कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी. एक वेळा तुम्ही श्वास घेतला आणि सोडला तर कोटी कोटी यज्ञाचं पुण्य तुम्हाला मिळेल. पण त्या यज्ञाकडे कोणाचंच लक्ष नाही. लोक यज्ञ पेटवतात किती. आता आम्ही स्टेशनला गेलतो, काय तिथे कुठला पंथ आम्ही नाव न घेत, हजारो यज्ञ चालू होते तिथे. लाकडं टाकतात, समिधा टाकतात, काय काय भात काय टाकतात, कापूर काय टाकतात, त्याच्यामध्ये तूप काय टाकतात. आता तो यज्ञ आहे का हो? यज्ञ काय सांगितलंय की जो आपला श्वास जातो येतो तो आपला यज्ञ अखंड चालू आहे. त्या ब्रह्मदेवाने आपल्याला जन्माला घालताना तो यज्ञ आपल्याला दिलाय. तो अतिसूक्ष्म आहे, तो कळत नाही. आणि म्हणून सद्गुरूला शरण जायचं. गुरु कशासाठी करायचं? यज्ञ काय ते कळलं पाहिजे. जीवशिवायचं ऐक्य काय ते कळलं पाहिजे. आधी यज्ञ काय ते कळलं पाहिजे. आणि हा आधी अनादी काळापासून चालत आलेला यज्ञ प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आणि त्या यज्ञाची ओळख नाही आपल्याला. आपण काय करत बसलो जिंदगीमध्ये. गुरु दाविले या वाटा. म्हणून श्रीपाद बाबासारखे, पांडुरंग देवेकर बाबासारखे प्रत्यक्ष अवतारी पुरुष आले आणि त्यांनी आपल्याला यज्ञ दाखवला. आणि त्या यज्ञातून आपल्या सर्व पापाचं निरसन करून टाकलं. सगळं पाप धुवून जातो. म्हणून वर्तता तेथे पापा संचारू नये. म्हणून त्या आधी यज्ञावर आपण सातत्याने जर स्मरण केलं तर म्हणून वर्तता तेथे पापाचा संचार या अंतःकरणामध्ये प्रवेश करू शकत नाही. हा निज धर्म जाय सांडे. हा स्वतःचा निज धर्म आहे. हा जर आपण टाकला, जर आपण केलाच नाही तर ताबडतोब वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात. आणि आपल्याला विषयांमध्ये माणूस ताबडतोब अडकतो. ताबडतोब एका क्षणात विषयामध्ये होत्याचा नव्हता होतो माणसाचा. हा निज धर्म जय सांडे, तैची वाकू कर्मी यती घडे, तैची बंधू पडे संसारिक. आणि आपल्याकडनं एखादं वाईट कर्म झालं तर लगेच आपल्याला संसारिक म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये आपल्याला जावं लागतं. काय सांगितलंय? तैची बंधू पडे संसारिक. जन्ममरणाच्या बंधनामध्ये आपल्यालाच अडकावा लागतो. मग जे काय दिलंय ब्रह्मदेवाने 3ऱ्या अध्यायामध्ये ते वाचा नीट जरा. श्लोक क्रमांक 9 त्याच्यामध्ये. आता कसं कळेल आम्ही बोलू शकत नाही, कारण आम्हाला त्याची अनुभूती आली म्हणून आम्हाला कळायला लागला. अखंड यज्ञ चालू झाला डोक्यावर हात ठेवल्यामुळं.
त्याच्यामुळे आम्हाला हे कळणे ते कोणाला कळत नाही महाराज. एवढं स्पष्टीकरण कोणी आम्ही आता टी व्हीला एका माणसाचं आम्ही बघितलं, त्याने त्या स्वधर्माचं काय भलतंच काय अर्थ सांगून टाकलं. तसा अर्थ आहे का? अनुभूती नाही, काय नाही, कोणी पण काय पण सांगतात महाराजला. काय अर्थ आहे का त्या गोष्टीला? तथापि त्याचा उत्तमपणा कमी होत नाही व हिंकटपणाही होत नाही. परंतु जोपर्यंत त्याच्याशी एकत्र असते तोपर्यंत त्याला हिंकटच असते. म्हणजे जोपर्यंत आपण देहबुद्धीवर आहोत, जोपर्यंत आपण या प्रपंचामध्ये आहोत, जोपर्यंत प्रपंच खरा वाटतं आपल्याला, तोपर्यंत याचं काय आहे तर आपल्याला आपण त्या परब्रह्म तत्वाशी आपण एकरूप झालेलो नाही असं सांगतात. आपल्याला संसार खरा वाटतो म्हणजे प्रपंच आपल्याला खरा वाटतो, तोपर्यंत आपण डागलेलेच आहोत. म्हणजे डाग कसे काढता येईल तर आधी यज्ञ आहे. म्हणून वर्तता तेथे पापा संसारू नाही. हा निज धर्म जाई सांडे तैची गा कुकर्मी रती घडे. टाकलं की लगेच ताबडतोब आपल्याकडे विषय येतात. विषय असे जात नाही बरं का, ऐकून जात नाही. किती प्रयत्न करा, आयुष्य तुम्ही घालवले, विषय असे जाणार नाही जोपर्यंत आपला आधी यज्ञ चालू नाही. आणि जो आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवाने मनुष्याची प्रत्येक जीवाची निर्मिती करताना जो आपल्याला आधी यज्ञ दिलेला आहे, त्या आधी यज्ञाची ओळख कोणीही देत नाही, कुठलाच पंथ देत नाही. आणि त्या यज्ञाची अनुभूती येणं, आणि त्याने सांगितलं आहे की हा यज्ञ जो आहे, हा यज्ञ सृष्टीच्या आरंभीचा आहे, आताचा नाही. आणि त्याची अनुभूती आपल्याला कधी येते तर आपण जर श्रीगुरूंनी आपली नाभीची उपासना आपल्याला दिली, पद्मनाभ जोडला आपला, तरच आपल्याला तशी अनुभूती येते. म्हणून तुकोबाराय काय बोलले, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने थोर लाभ पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शन झाल्या आपला पद्मनाभ जी तुटली होती, आईच्या पिंडामध्ये जी नाल होती ती परत जोडली श्रीगुरूंनी. पद्मनाभ जोडीला म्हणजे आपला अखंड यज्ञ चालू झाला. आणि त्या यज्ञाला आपण काय झालंय, विनमुख झालं. विनमुख म्हणून नामाशी विनमुख तो नर पापिया. ज्याच्याकडे नाम नाही त्याच्याकडे पाप आहे सांगतात ज्ञानोबऱ्या. नामाशी विनमुख तो नर पापिया, पापच आहेत त्याच्याकडे. तैसे आदिभूतादी आघवे हे अविद्येचे नि पालवे, झाकले तव मानावे वेगळे ऐसेय. त्याप्रमाणे आदिभूतादी व सर्व अज्ञानाच्या पदराने जोपर्यंत झाकले आहे तोपर्यंत वेगळे मानले पाहिजे. त्याचप्रमाणे आदिभूत आणि आदिभूतादी हे सर्व अज्ञानाच्या पदराने जोपर्यंत झाकले आहे. आदिभूत म्हणजे काय? आदिभूत म्हणजे पंचमहाभूतांचा जो देह आहे, त्या पंचमहाभूतांच्या देहाचा जोपर्यंत आपल्याला विसर पडत नाही, 5 भूतांचा देह आहे. देवतः 5चे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भव तसे चाकी सुदले, जन्म मरणाचे या. हे कालनालाच्या तोंडी घातली लोण्याची उंडी, माशी पांख पाखुडी तव हे सरे. ज्ञानोबऱ्या सांगतात देह तव 5चे झाले म्हणजे 5 भूतांपासून आपल्याला देह तयार झालेला आहे. आणि जोपर्यंत आपल्याला या 5 भूतांच्या देहाचा विसर पडत नाही, आदिभूतादी हे सर्व अज्ञानाच्या पदराने जोपर्यंत झाकले आहे. आदिभूत म्हणजे आपला 5 भूतांचा देहाला आपण आपला मानतो. जोपर्यंत देहबुद्धी आपल्याकडे आहे, जोपर्यंत आपल्याकडं देहबुद्धी आहे आणि ती काय करते, त्या आधी यज्ञाला झाकून टाकलेला आहे.
म्हणजे नामरूपी यज्ञ जो आहे ब्रह्मदेवाने आपल्याला दिलेला आहे, अखंड चिंतन चालू आहे, आपला श्वास चालू आहे, आपला जातो येतो, पण त्याला आपण झाकून टाकलंय आणि आपण देहालाच आपला समजतो. म्हणजे देव म्हणजे आपला प्राण, लिहिले की नाही, प्राणाशी न करावे निर्वाण. देव म्हणजे कोण आहे? आपला प्राण, म्हणजे जो प्राणवायू जातो येतो तो आपला प्राण आहे. आणि त्याला काय केलंय? देहबुद्धीवर असल्यामुळे आपल्याला त्याचाच विसर पडलेला आहे. जो श्वास जातो येतो वासुदेव करतो फेरा, तो वासुदेव आपला. आणि आपण कुठल्या वासुदेवाचा शोध घेतो? बरं, संतांची वचन आहेत बरं, काय वासुदेव करतो फेरा, आत काय लिहिलंय? वासुदेव करतो बा फेरा, वाड्या आत बाहेर दारा. म्हणजे आतमध्ये पण आणि बाहेर पण तोच आहे. काहीतरी दान पुण्य करा, त्याच्याकडे लक्ष द्या, तो संतो जाऊन द्याल तर जातो, माघारी जातो, तो आहे म्हणून आपण आहोत. आणि तो जो यज्ञ आहे त्या यज्ञाकडे कोणाचंच लक्ष नाही. म्हणून लिहिले की ना समर्थांनी, याचं लक्षांश अनुभव नाही, तो वाच्यार्थ काय काम आहे? त्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवा. श्वास जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवा. बघा तुम्हाला समाधान किती मिळतो, सुख किती, सुख तुम्हाला शोधत येईल. पण तो सूक्ष्म यज्ञ आहे आणि त्या सूक्ष्म यज्ञाची अनुभूती मिळण्यासाठी, घेण्यासाठी श्री गुरुला शरण जायचं आणि आपलं चिंतन करायचं. 2-2, 3-3, 4-4, 5-5 तास चिंतन करा. सातत्याने आत्मचिंतन करा. एका ओळीवर आपण 1-1, 2-2 दिवस बोलू शकतो. कारण काय, ते प्रगट गुह्य बोलू, प्रगट आहे आणि गुह्य आहे. गुह्य करण्यासाठी आपल्याला आता बंधू संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जणी, लिहिले की नाही, ज्यांच्या सान्निध्यात, ज्यांच्या उपासनेत, ज्यांच्या आज्ञेमध्ये ते गुह्य ज्ञान प्रगट होतो. आणि ते परमार्थाचे अधिष्ठान लावून देण्यासाठी आपल्याला आले. युगानुयुगाची स्वारी आहे, युगानुयुगाचा यावा लागतो, तेव्हा आपल्याला हे कळतं. युगानुयुगाचा अवतारी पुरुष यावा लागतो, तेव्हा आपल्याला कळतं. म्हणजे अवतारी पुरुष जे आता आले, आपले स्वानंद सुखनिवासी पांडुरंग देवेकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा महाराज, हे अवतारी पुरुष आले. आणि ह्या अवतारी पुरुषांनी काय केलं तर आपल्याला हे अधिष्ठान दाखवलं. आणि अधिष्ठानावर आपल्याला अधिष्ठित राहायला लागेल, तरच आपल्याला हे ज्ञान कळेल. त्याचप्रमाणे आदिभूतादी सर्व अज्ञानाच्या पदराने जोपर्यंत झाकले आहेत तोपर्यंत वेगळे मानले पाहिजेत. म्हणजे त्याने काय केलंय, आपल्या आधी यज्ञाला झाकून टाकलेलं आहे. आणि ते जोपर्यंत झाकण जोपर्यंत बाजूला होत नाही, आधी यज्ञ आपला प्रज्वलित होत नाही, आधी यज्ञाची अनुभूती येत नाही, तोपर्यंत ते झाकलेलंच आहे. तेवी अविद्येची जवनिका फिटे आणि भेदभावाचाही अवधी तुटे. मग म्हणो एक होऊनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. तोच अज्ञानाचा पदर गेल्यामुळे भेदभाव नष्ट झाला. अज्ञान म्हणजे काय? देहाला आपलं मानणं हा अज्ञान आहे. देह वाटे मी जाणारा, तो जाणी आत्महत्यारा. देहाभिमान येर झारा, भोगिल्याच भोगी. बघा काय सांगतात, देहाचा अभिमान आहे ना, हाच आपल्याला काय करतो, जन्म मरणाच्या चक्रात टाकतो. देह वाटे मी जाणारा, तो जाणी आत्महत्यारा. आपण देह नसून आपण आत्माच आहोत. पण ज्याला असं वाटतं की देह हा माझा आहे, मी देह आहे, देहालाच आत्मा समजलाय, म्हणजे केवढा अज्ञान आहे बघा. देह वाटे मी जाणारा, तो जाणी आत्महत्यारा. स्वतःच्याच आत्म्याचा आपण घात करतो. देहाभिमान येर झारा. देहा आत्महत्याला कशावर म्हटलंय? देहाभिमान येर झारा म्हणजे परत परत जन्माला येणं, मरणं, जन्माला येणं, मरणं. हा जन्म मरणाचा फेरा जो आहे. आणि म्हणून आपल्याला आत्महत्याला म्हटलं. आपल्याच आत्म्याचा आपण घात करतो.
आपल्याच आत्म्याशी आपण एकरूप होत नाही. देहाभिमान येर धरा भोगिल्याच भोगी, भोगावंच लागतं जाणं येणं माणसाला. आणि ते पण किती वेळा जन्मा यावे किती व्हावे, फजित आहे हो माणसाची. आणि फजिती दूर कोण करेल तर आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा हे प्रत्यक्ष अवतारी पुरुष जन्माला आले म्हणून धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. बघा, ईश्वराचे अवतार होते ते, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. ईश्वरानेच त्यांना इकडे पाठवलं. आणि ही अनुभूती येण्यासाठी याला काय लागतं, प्रत्येकाचं भाग्य असं लागतं. भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा, निकट सहवास संतांची या. नाथ बाबा सांगतात. बघा, प्रत्येक संतांनी हे लिहिलंय, पण आपल्या टालक्यात घुसत नाही. का तर आपल्याला दिलेली जे आपल्याला साधना आहे आसनाची, या गाडी का लिहिली की नाही. आम्ही जो अभ्यास सांगितला निका, त्याने होईल तरी होय का, निरोधी आहे. आपल्या इंद्रियांचं दमन होत नाही, इंद्रिय आपल्या आत्मस्वरूपाकडे येत नाही. आणि म्हणून आपली ही सगळी भानगड आहे. आपल्याला बरंच काय बोलता येईल, आपला वेळ संपलेला आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा महाराज की जय. रामदास बाबा महाराज की जय. नाना बाबा महाराज की जय.